भाताचे तुम्ही विविध प्रकार पाहिले असतील आणि आज असाच एक तुमच्यासाठी स्वादिष्ट भात घेऊन आलेला आहे, जो बनवायला एकदम सोपा आहे, जास्त मेहनतीचं काम नाही यामध्ये। आणि जेव्हा कधी जर तुम्हाला वन पॉट राईसमध्ये एखादा घरगुती आयटम पाहिजे असेल तर हा राजमा भात तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे। टिफिनसाठी म्हणा किंवा घरी कोणतेही पाहुणे आले असतील तर तुम्ही झटपट या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता। खूप सोपी रेसिपी आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे राजमा भात आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। इथे बघा मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, पण जरुरी नाही का बासमतीच तांदूळ पाहिजे। तुमच्या घरी ना कोणताही तांदूळ असेल ना तो तुम्ही घेऊ शकता। फक्त काय करायचं आहे, इंद्रायणी सोडून घ्यायचं आहे, कारण इंद्रायणी तांदूळ आहे ना तो चिकट होतो। हो, आणि आपल्याला हा जो भात आहे तो एकदम सुटसुटीत तयार करायचा आहे। तर पहिल्यांदा हा तांदूळ आहे ना तो स्वच्छ धुवून घेऊया। तर हा बघा मी तांदूळ आहे ना तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फोडणीची तयारी करून घ्यायची आहे। तर इथे बघा मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपल्याला जिरं घालायचं आहे, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर हिरवी मिरची आणि आता आलं लसणाची पेस्ट घालूया। त्यानंतर हिंग, फोडणी चांगली परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण कांदा घालूया आणि हा कांदा आहे ना चांगला मऊ करून घ्यायचा आपल्याला। आता आपला कांदा ना मऊ झालेला आहे, तर यामध्ये आपण टोमॅटो घालूया। ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता बघा आपली टोमॅटो आहेत ना ती मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे। आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत। हळद, त्यानंतर घरगुती मसाला, त्यानंतर आपण हा घरगुती गरम मसाला घालूया। हे सगळे मसाले आहेत ना ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता हे मसाले परतून झाल्याच्या नंतर आपल्याला लगेचच राजमा घालायचा आहे। आणि हा राजमा ना मी ओला राजमा घेतलेला आहे। आता तुम्ही कडधान्यामधला घेतला तर भिजवायला लागतो, तो 8 तास भिजून घ्यायचा। आणि त्यानंतर आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे, म्हणजे राजमासुद्धा शिजून निघेल। परतून घेऊया। आता परतून झाल्याच्या नंतर यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायचं आहे, म्हणजे राजमा आहे ना तो थोडाफार शिजून निघेल। अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चला आता आपण झाकण खोलूया, परतून घेऊया। आता बघा परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण तांदूळ धुतलेला आहे ना तो घालायचा आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता बघा हे तांदूळ आहेत ना चांगले बऱ्यापैकी परतून झालेले आहेत। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पाणी घालायचं आहे। तर पाणी तुम्ही साधा घातला तरी सुद्धा चालेल। आता बघा आपल्याला राजमा भात आहे ना तो सुटसुटीत तयार करून घ्यायचा आहे। तर तो कसा होईल, तर आपल्याला पाण्याचं प्रमाण आहे ना ते योग्य घ्यायला पाहिजे। तर इथे मी 1.5 कप तांदूळ घेतलेले आहेत। तर आपल्याला पाणी किती घ्यायचं आहे, 2.5 कप। जर तुम्ही 1 कप तांदूळ घेत असाल ना तर 1 कपाला 1.5 कप पाणी घ्यायचं आहे आणि 2 कपाला 3 कप पाणी घ्यायचं आहे, म्हणजे आपला भात आहे ना तो सुटसुटीत मोकळा होईल। हो, आता बघा तुम्हाला 1 कप आणि 2 कपाचं प्रमाण मिळालेलंच आहे। तसंच तुम्ही 4 कप, 5 कप, 6 कप घेत असाल
तर एक गणित लक्षात ठेवायचं आहे, 1 कप तांदूळ असेल तिकडे आपल्याला 1.5 कप पाणी घ्यायचं आहे, हो ना? हो. कारण का ह्या भातामध्ये पाण्याचं परफेक्शन हे खूप महत्वाचं आहे. पाणी जर जास्त झालं तर त्याची खिचडी होऊ शकते. हो. आता एकजीव झाल्याच्या नंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटाची मध्यम आचेवरती वाफ काढून घ्यायची आहे. चला आता आपण झाकण खोलूया. हो, जबरदस्त, कसला भारी आपलं इथे राजमा भात तयार झालेला आहे. आणि तुम्ही पाहिलीत असेल किती साधी सोपी रेसिपी आहे आणि तेही झटपट तयार होणारी आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा हा भात एकदा नक्की ट्राय करून बघा. खात्री आहे तुमच्या सर्वांना हा मनापासून खूप आवडेल. हो, पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला, अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.